विवाह मार्गी लागले. म्हणून आपण तोळत बाळकृष्ण विवाह प्रतिवर्षी का करतो? अनेक जण काही विनोदात म्हणतात, परदेशी लोक ते असं म्हणतात विनोदात, भारतीय संस्कृतीमध्ये पुरुष असो की महिला असो विवाह एकदाच होतो. त्यांनी त्यावर बोट ठेवलं, म्हणे तुमच्या देवाचं भगवान श्रीकृष्णाचं प्रतिवर्षी तुम्ही विवाह का करत असता? त्यांनाही त्याच भाषेत उत्तर दिलं की तुमच्या देशामध्ये तुमचे बाळकृष्ण अनेक विवाह जीवनात करत असतात, तसे बाळकृष्ण या देशात नसावेत, म्हणून ती बाब भगवान श्रीकृष्णांनी स्वतःवर घेतली आणि प्रतिवर्षी विवाह कसे करावेत, ते टिकाऊ कसे असावेत, हा सल्ला ही कृती प्रत्यक्ष श्रीकृष्णांनी स्वतःभोवती करून घेतली. आणि आपण ज्या अक्षता देवावर टाकणार आहोत, तुळशीवर टाकणार आहोत, त्या मात्र अत्यंत ऊर्जा देणाऱ्या आहेत. त्या अक्षता आपण 4-2 वेचून आणाव्यात. त्या अक्षतेमध्ये खूप ऊर्जा आहेत. अ म्हणजे आशीर्वाद, क्ष म्हणजे क्षमा, ता म्हणजे तादाम्य. त्या अक्षता ज्या वधूवरांचे विवाह प्रलंबित आहेत, पालकांनी शुभवारी शुभ दिवशी त्यातल्या 4-2 अक्षता मुलामुलींच्या डोक्यावर टाकाव्यात. सुमारे अतिशीघ्रपणे ते विवाह मार्गी लागतात, असा त्याचा अनुभूतीचा भाग आहे. म्हणून विवाह मंडळाशी हा संबंधित विषय आहे. इथे गेल्या 80 वर्षात बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं, अति अल्प खर्चानं मुलामुलींची विवाह करण्याला प्रोत्साहन दिलं जातं. ते गाव पातळीपासून तर देश पातळीपर्यंत. म्हणून आपणही त्यात सहभाग घ्या. म्हणून हुंडा मागू नका, सोनं नाणं मागू नका. बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं विवाह करताना मान, पान आणि सन्मान या गोष्टी कृपया वर्ज्य कराव्यात. तुम्हाला हवं असणारं सुख या गोष्टीत आहे. आणि ज्यांना मानपान हवं आहे, दुःख मात्र त्याचा पाठलाग करत असतं. म्हणून तुम्हाला जर दुःख नको असेल तर तुमची निरपेक्षता ही तुम्हाला खूप काही शिकून जाणारी आहे. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे. आणि आजपर्यंत गेल्या 80 वर्षात या पद्धतीनं या कार्यात देशभरात ज्यांची विवाह झाली, आज तागायत देशभरात एकही घटस्फोट फारकती झालेल्या नाही. म्हणजे आपलं जीवित सुखी करायचं असेल तर या स्वार्थाचा त्याग करावा लागतो. थोडासा त्याग जवळ असेल तर त्याला सुख अटळ आहे. म्हणून आपणाला निवेदन आहे की ज्यांच्या मुलामुलींची विवाह कर्तव्य आहेत त्यांनी आमच्या विवाह मंडळाशी संवाद साधावा, त्यांच्याकडे आहे. तथापि आज बऱ्याच काही पालकांनी आपल्या मुलामुलींच्या विवाहासंदर्भात विचारणा केलेली आहे. आपणाला एक कळकळीचं निवेदन आहे, ज्या मुलामुलींची विवाह प्रलंबित आहे, उशीर होतोय, अशा मुलामुलींना तुळशीच्या आणि बाळकृष्णाच्या विवाहाची पूजेत बसवा. त्यांच्या हातून ती पूजा करा, म्हणजे त्या संस्कारानं तो विवाह लवकरात लवकर, शीघ्रातिशीघ्र विवाह मार्गी लागेल. म्हणून आपण तोळत बाळकृष्ण विवाह प्रतिवर्षी का करतो? अनेक जण काही विनोदात म्हणतात, परदेशी लोक ते असं म्हणतात विनोदात, भारतीय संस्कृतीमध्ये पुरुष असो की महिला असो विवाह एकदाच होतो. त्यांनी त्यावर बोट ठेवलं, म्हणे तुमच्या देवाचं भगवान श्रीकृष्णाचं प्रतिवर्षी तुम्ही विवाह का करत असता? त्यांनाही त्याच भाषेत उत्तर दिलं की तुमच्या देशामध्ये तुमचे बाळकृष्ण अनेक विवाह जीवनात करत असतात, तसे बाळकृष्ण या देशात नसावेत,
म्हणून ती बाब भगवान श्रीकृष्णांनी स्वतःवर घेतली आणि प्रतिवर्षी विवाह कसे करावेत, ते टिकाऊ कसे असावेत, हा सल्ला ही कृती प्रत्यक्ष श्रीकृष्णांनी स्वतःभोवती करून घेतली. आणि आपण ज्या अक्षता देवावर टाकणार आहोत, तुळशीवर टाकणार आहोत, त्या मात्र अत्यंत ऊर्जा देणाऱ्या आहेत. त्या अक्षता आपण 4-2 वेचून आणाव्यात. त्या अक्षतेमध्ये खूप ऊर्जा आहेत. अ म्हणजे आशीर्वाद, क्ष म्हणजे क्षमा, ता म्हणजे तादाम्य. त्या अक्षता ज्या वधूवरांचे विवाह प्रलंबित आहेत, पालकांनी शुभवारी शुभ दिवशी त्यातल्या 4-2 अक्षता मुलामुलींच्या डोक्यावर टाकाव्यात. सुमारे अतिशीघ्रपणे ते विवाह मार्गी लागतात, असा त्याचा अनुभूतीचा भाग आहे. म्हणून विवाह मंडळाशी हा संबंधित विषय आहे. इथे गेल्या 80 वर्षात बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं, अति अल्प खर्चानं मुलामुलींची विवाह करण्याला प्रोत्साहन दिलं जातं. ते गाव पातळीपासून तर देश पातळीपर्यंत. म्हणून आपणही त्यात सहभाग घ्या. म्हणून हुंडा मागू नका, सोनं नाणं मागू नका. बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं विवाह करताना मान, पान आणि सन्मान या गोष्टी कृपया वर्ज्य कराव्यात. तुम्हाला हवं असणारं सुख या गोष्टीत आहे. आणि ज्यांना मानपान हवं आहे, दुःख मात्र त्याचा पाठलाग करत असतं. म्हणून तुम्हाला जर दुःख नको असेल तर तुमची निरपेक्षता ही तुम्हाला खूप काही शिकून जाणारी आहे. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे. आणि आजपर्यंत गेल्या 80 वर्षात या पद्धतीनं या कार्यात देशभरात ज्यांची विवाह झाली, आज तागायत देशभरात एकही घटस्फोट फारकती झालेल्या नाही. म्हणजे आपलं जीवित सुखी करायचं असेल तर या स्वार्थाचा त्याग करावा लागतो. थोडासा त्याग जवळ असेल तर त्याला सुख अटळ आहे. म्हणून आपणाला निवेदन आहे की ज्यांच्या मुलामुलींची विवाह कर्तव्य आहेत त्यांनी आमच्या विवाह मंडळाशी संवाद साधावा. त्यांच्याकडे